अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपले मस्त असे साजूक तूप तयार झाले आहे. स्वाद होम किचनमध्ये आज साईपासून लोणी, लोण्यापासून तूप सविस्तरपणे कृती सांगितली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दूध तापवल्यावर दुधावर जी साई येते ती मी घेतली आहे. यामध्ये 2 चमचे दही टाकून छान मिक्स करून घ्यायचे. हे झाले आपले साईचे विरजण. या विरजणात रोज तापलेल्या दुधावरची साई टाकत जायचे आणि विरजण रोज हलवून ठेवायचे, म्हणजे छान विरजते, पिवळे पडत नाही. भांडे विरजणाने भरले आहे. आता लोणी काढायला सुरुवात करू. इलेक्ट्रिक बीटरने मी लोणी काढणार आहे. तुम्ही रवीने किंवा मिक्सरवरही लोणी काढू शकता. साईचे भांडे फ्रीजमध्ये ठेवायचे. तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी लोणी काढायचे असेल तर आदल्या रात्रीच हे साईचे भांडे फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचे, म्हणजे चांगले फर्मेंट होते आणि लोणीही लवकर निघते. लोणी काढताना एकदम पाणी टाकायचे नाही. थोडे थोडे पाणी टाकत लोणी काढून घ्यायचे आहे. एकदा थोडे पाणी टाकले की बीटरने 4 ते 5 मिनिटे फिरवून घ्यायचे. एकदम पाणी टाकण्याची घाई करायची नाही. हळूहळू पाणी टाकल्यामुळे साई चांगली फेटली जाते आणि लोणी लवकर निघते. वा, काय मस्त पांढरी शुभ्र लोणीवर आले आहे. तुम्ही पाहू शकता. गरमागरम थालीपीठ, त्यावर मस्त लोण्याचा गोळा, त्याबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचा आणि पातीचा कांदा. नाश्त्याचा मस्त बेत होईल. लोण्याचा मस्त घट्ट गोळा तयार झाला आहे. आता हे लोणी एका पातेल्यात आपण काढून घेऊ. 3-4 पाण्याने आपल्याला हे लोणी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. लोणी धुवून झालेलं आहे. तूप कढवायला गॅसवर ठेवू. मंद आचेवर हे लोणी वितळून घ्यायचे आहे. 4 ते 5 मिनिटात हे लोणी वितळते. असेच उकळत ठेवले की सर्वप्रथम लोण्याचा असा पांढरा फेस व्हायला लागतो. पांढरा फेस असताना चमच्याने हलवायचे. ओतू जाण्याची शक्यता असते. फेस जिरला की असे पिवळसर तूप दिसायला लागते. हळूहळू तुपाचा कलर गडद पिवळा व्हायला लागतो. तूप होतानाच्या सर्व स्टेप्स मी दाखवले आहेत. बेरीला तपकिरी आणि तुपाला सोनेरी कलर आला आहे. तुपाचा मस्त सुवास घरात दरवळत आहे. आता यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने टाकून तुपाला कड द्यायचा आहे. तुम्ही खायचे पान पण वापरू शकता. तुपाला कड अगदी छान आला आहे. या तुपात मी चिमूटभर मीठ टाकले होते, पण ती स्टेप रेकॉर्ड करायची राहिली आहे. मिठामुळे तूप रवाळ कणीदार होते. हे तूप पूर्णपणे थंड झाल्यानंतरच भांड्यात भरून ठेवायचे. एका स्टीलच्या डब्यात मी हे तूप ओतून ठेवणार आहे. तुम्ही काचेचे भांडेही वापरू शकता. या बेरीचा मी केक करणार आहे. त्याची रेसिपी लवकरच अपलोड करेन. ती तुम्ही नक्की पहा. अशाच घरच्या चवीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या स्वाद होम किचनला जोडलेले राहा. धन्यवाद.